नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे आपल्या विराज भाऊंकडे. कारण आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी लोक खूप सारी घाबरतात जायला. पण आज आपण तटीने जाणार आहोत एका अशा भयानक ठिकाणी जे फक्त विराज भाऊंलाच माहिती कुठं जायचं आहे. तर आपण तिथं जाऊयात. आता पहिलं तर विराज भाऊंच्या घरी जाऊयात, त्यांना घेऊयात आणि त्यांना घेऊन आपण पुढे जाऊयात. चल. कारण तर आपण आज हॉटेड जागेवर निघालेलो आहे. हॉटेड जागेवर एकटं जाणं रिस्की नाही आहे माझ्यासाठी. तर मला भीती, कारण तर नॉर्मली असं काही मला वाटत नाही. माझा स्वतःपेक्षा जास्त देवांवरती विश्वास असल्यामुळे मला काही वाटत नाही. मी हनुमानाचा भक्त आहे, त्यामुळे मला खरंच काही भीती वाटत नाही. आणि नाही तर नाही वाटत मला भीती. पण काय झालं, आपली विराज भाऊचा फोन आला होता मला. त्यावेळेस विराज भाऊला मी माझी आयडिया सांगितली. विराज भाऊ म्हणजे तुम्ही पण यायला. म्हटलं ठीक आहे, आता यायचंच आहे. तर म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, विद्यार्थी. मग आता आपण विराज भाऊ आता आपला रस्ता पूर्ण जायचं आहे आपल्याला विराज भाऊच्या घरापासून. त्यामुळे आता विराज भाऊ होता, डायरेक्ट विराज भाऊला घेऊन आपण जाऊया पण केलं जाईल. विराज भाऊ इथे गेला, आपण विराज भाऊला भेट. चला मित्रांनो, आपल्या विराज भाऊंचा सेलिंग ग्रुप मला बघा, आपण विराज भाऊला घेतलेला आहे. आता आपण निघालोय हॉन्टेड जागेवरती. विराज भाऊला काय घेतलं याच्या मागचं कारण सांगतो. हे नसतं, वाघाला वाघच लागतो. बाकीची ट्रकणारी घेऊन चालत नाही. कारण तर काय, बाकीची बी नाही नाही, हे मला बी काय वाटतं. त्यामुळे असं बेचं आता बघा विराज भाऊ आईस्क्रीम खातात. मी पण आईस्क्रीम खातोय. आता आलोय आपण कनवाला घ्यायला. कनवाला माहीत नाही खरं कुठं जायचं आहे ती, पण असू द्या. ते बघा आला कनवा आलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, इथं काय झालं, आपल्याला वारं खूप होतं हायवेला, त्यामुळे वॉइस रेकॉर्ड नाही झाला. तर आपण इथनं डायरेक्ट जाणार होतो आता एक टोयोटाच्या शोरूमपाशी. टोयोटाच्या शोरूमच्या इथनं नंतरनी आपण एका दुसऱ्या कॅनलपाशी जाणार होतो. तर आता आपण निघालो टोयोटाच्या शोरूमपाशी. आता टोयोटाच्या शोरूमपाशी गेल्यावर बघू आपण तिथं भूत आहे की नाही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बघा, ही आपली गाडी आहे. बघा लाईट दिसते ना, थोडंसं अलीकडे जायचं आहे आपल्याला. हे जे आहे ना, हे आहे तिथं हॉन्टेड जागा म्हटली जाते. काहीतरी आहे तिथे. नमस्कार मित्रांनो, हे बघा आता पूर्ण अंधार दिसू शकते या साईडला. बघा तिकडे कॅमेरा घेतला की पूर्ण अंधार. 40 स्पीड आणि तिकडे हे बघा 40 स्पीड गेली आणि आम्ही निघालोय 40नेच निघालो आम्ही. आणि हे बघा असं पूर्ण लय खतरनाक ओझी असा विषय आहे इथं. काय माहितीये का, हे बघा रिस्क तर आहे जायला, पण रिस्क आहे. डोळ्यातलं पाणी दिसतंय का माझ्या? ह्या तर नाही वाटतंय मला. खरं बोल, मी येताना हे बघा, हे बघा पुढं शोरूम आहे. आत घालून नको बरं का, थांबवणारे वेळ डायरेक्ट तिथं. नाही घालायची, जरा उतरून चालत जायचंय. ठीक आहे, ते करू शकतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं. तर हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. अरे आत घालतो. हे बघा मित्रांनो, आमचे विराज भाऊ इथं गाडी घातली इंजिन डायरेक्ट DSK टोयोटाच्या शोरूममध्ये. तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथं. तसं तर नाही काय आम्हाला दिसलं. हे बघा जायचा नको. तर मित्रांनो, जसं काही सांगितलेलं इथं, म्हणजे आपल्याला अफवा बसावर इथं झालं ना तुम्ही. हो, इथनं काय केलं तर आम्हाला इथनं भीती दाखवल्यासारखं 4-5 माणसांनी केलं. हां, काय म्हणते की ही जागा वाटखेडे असं तसं. हां तर आम्ही विश्वास ठेवला, आम्ही आलो नाही. हां. पण आज विजिट केल्यामुळे नाही एवढं काय. तर काय होतं माहिती आहे का विषय, की आम्हाला बरीच जण म्हटलेली
की या जागेत म्हणजे इथं दूध असतं आणि काय झालं होतं आत्तामध्ये एक साधा किस्सा झाला होता त्या शोरूममध्ये डेड बॉडी पण गावली तर कानवा आहे बघा आपल्या इथं डेड बॉडी त्याचा इंस्टाला चॅनल आहे द व्हाईट ऑरा त्या चॅनलला जाऊन फॉलो केलं मारा त्यांचं चॅनल आरती सिनेमॅटिक आमचे फॉलोअर्स यांच्या फॉलोअर्सवर काय विषय संबंध नाही तर विषय काय होता माहिती आहे का आम्ही आलतो इथं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की तिथं जायचं आणि एक 2 ते 3 सेकंद थांबायचं एक तर तुम्हाला ससा दिसतो किंवा एक माणूस येतो उठून आणि म्हणतो काय करायला आहे काय नाही आणि जर तिथनं गेलो नाही तर हाडळ दिसते म्हणतात पण आम्ही आता इथं जवळपास तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ पॉज केला मध्ये जवळपास आम्ही 10 ते 15 मिनिटं संपतो पण काय इथं काहीच नव्हतं उगाच लोकांना मी एवढंच सांगेन सातारच्या की काय पण वापसूनच जाऊ नका ह्याने काय होतं माहिती का लोकांना भीती वाटते लोक जातात सर्व्हिस पुढे गावाचा तर असले काय वापसूनच जाऊ नका एवढंच सांगेन काय फक्त काढायचं. नमस्कार मित्रांनो काय झालं आता आपण एका टोयोटाच्या शोरूमच्या इथं गेलतो आणि हे बघा आता इथं आपण एका नाही डायरेक्ट कुठं निघालोय माहिती आहे का इथं एक दुसरीकडे फंटेड जागा आहे कॅनलच्या बाजूला कॅनलच्या बाजूला आहे आता आपण हे बघा तुम्ही पाहू शकता फोन पकडूया मला हे बघा इथं गाड्या पण आहेत क्रेटा बिटा लागलेल्या आहेत खूप साऱ्या तर शेतात रस्ता निघतो हो आणि इथं डायरेक्ट शेताचा रस्ता निघतो बघा हे बघा तुम्ही पाहू शकता डंपर बिंपर बरेच साऱ्या गोष्टी तिथं हे बघा तुम्ही खूपच भयानक अशी जागा आहे ही अंधाराचं आम्ही निघालोय ह्या रस्ता कुठे निघतो खाली वडूतला हां वडूतला हां तर बघा या रस्त्याने आता आम्ही निघालेलो आहे तर इथं म्हणतात की हॉन्टेड जागा आहे म्हणून ही आता आपण आलो आहे इथं लाईटा तरी आहेत बऱ्यापैकी पुढं एक शेड आहे शेड नंतर डायरेक्ट आपल्याला बरेच लांब गेल्यानंतर एक हे दिसतंय तर आपण आलेलो आहे बघा इथं आत्ता इथं वाळू आणि हे रस्ते खूप खराब आहे तिथले इथं गोडाऊन आहे बघा कोणाच तरी मित्रांनो विषय काय असा आहे माहिती आहे का विषय बघा आपण डायरेक्ट निघालेला आहे या रस्त्याने लाईट मारलेला आहे आपण इथनं आणि इथनं आपण डायरेक्ट सरळ निघालेलो आहे तर आणि तिथनं असा विषय नमस्कार मित्रांनो आता आपण एका कॅनलच्या ठिकाणी गेलो मला आता खरं तर सांगतो का खोटं किंवा काही सांगत नाही काय तुम्ही अगोदर काहीतरी माहिती विषय काय माहिती का आता गेलो आमची डोकं आत दुखायला माझं तर निगेटिव्ह पॉईंट डोळ्यातलं पाणी येतं काही पाणी दुखतात निघत नाही ते डोळ्यातलं अशा निगेटिव्ह उरटून जोर काय झालं मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ चालू नव्हता व्हिडिओ काय चालू नव्हतं आज इतकी म्हणजे भयानक भीती वाटली काय बोलू शकत आणि मला असं म्हणजे असं जाणवलं की मी व्हिडिओ चालू शकता व्हिडिओ असं मला वाटलं की मनात बंद झालं अचानक पहिल्यांदा आयुष्यात मला इतकी भीती वाटली कधीच मला भीती वाटत नाही पहिली म्हणजे कसं काय घडलं काय सांगू शकत नाही व्हिडिओ डायरेक्ट करतो काय झालं सर ऑटोमॅटिकच बंद झाला आणि तिथनं पुढं आम्हाला डायरेक्ट आवाज यायला लागले आम्ही गाडी वळवली गाडीच बंद अक्षरशः म्हणजे एक 3 ते 3.5 सेकंद गाडीचा स्टार्टर बसत नव्हता कसा बसा स्टार्टर बसला ती मी जय श्रीराममधलं जय श्रीराम आपलं भीती वाटली म्हणून मी डायरेक्ट आपलं देवाचं नाव घेतलं जय श्रीराम म्हणलं की त्यावेळेस गाडी स्टार्ट झाली डायरेक्ट आणि जशी गाडी स्टार्ट झाली तसं लगेच आम्ही इथनं म्हणजे पळलो आणि आम्ही आलो परत बघा हे म्हणजे लई आणि जरी तुम्हाला लई इच्छा आहे की बाबा तुम्हाला एक्सप्लोरच करायचं आहे सांगायचंच आहे की खरं तर होतं जास्तीत जास्त 10 ते 12 जण घेऊन या कदाचित 10 ते 12 जण घेऊन आल्यानंतर तुम्हाला आवाज येणार नाही किंवा जास्त पोरं असल्यास तुम्ही म्हणणार नाही पण तुम्हाला निगेटिव्हिटी नक्कीच जाणवेल तिथं जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सादर करा स्पेशल कमेंट करा की कुठलं जागेवर आपण जाऊ शकतो नवीन आणि आज 2 जागा केल्या बघा टोयोटाचं एक शोरूम होतं
आम्हाला तिथं खरं कर नाही काय वाटलं तर नाही काय वाटलं, पण आता हे चालतो अक्षरशः खूप भयानक. अजून डोकं दुखतंय माझं, त्या बघा माझं सगळं डोकं दुखायला लागलं, एवढं सगळं अक्षरशः डोकं दुखतंय. काही म्हणजे त्यावेळेस कळत नाही. असली भीती वाटली खरं सांगतो. आणि गाडी जी बंद पडली, नॉर्मली गाडी आमची सारखी बंद पडत नाही. आणि आता काय झालं, कधी कधी सुरुवातीला स्टार्ट करताना सुरुवातीला गाड्यांचा स्टार्टरचा प्रॉब्लेम माहिती आहे, पण चालू गाडी बंद कधीच पडत नाही. मला विचारून घ्या, चालू गाडी कधी बंद पडत नाही. आम्ही गाडी वळवायला गेलो, डायरेक्ट गाडीच बंद पडली, म्हणजे विषय काय नाही. तर असू द्या, ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा. आणि अजून तुम्हाला हॉरर पिक्चर पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, आपण नेक्स्ट टाइम कुठे गेलं पाहिजे. चला, धन्यवाद.